नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये कांती ज्योती विद्यालय हा चित्रपट रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। हेमंत ढोमे दिग्दर्शित कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे। यामध्ये उत्तम कलाकारांची तगडी फौज दिसत आहे। मराठी शाळा टिकल्या पाहिजे, त्या वाढल्या पाहिजे आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था उभी राहायला हवी। विशेष म्हणजे या सर्व गोष्टीसाठी स्वतःला मराठी म्हणणाऱ्या प्रत्येकाकडून प्रयत्न व्हायला हवे हे सांगणारा कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। जिम्मा 2, फर्स्ट क्लास, दाभाडे यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे। विशेष म्हणजे कांती ज्योती विद्यालय पाहताना केवळ मराठी भाषा आणि मराठी शाळा या विषयापुरता चित्रपट मर्यादित असल्याचं वाटत नाही। अलिबाग मध्ये या चित्रपटाची कथा घडते, त्यामुळे तेथील देखणं निसर्गही यात पाहायला मिळतो। अलिबाग मधील नागावच्या कांती ज्योती विद्यालय या मराठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिके सचिन खेडेकर हे त्यांची शाळा लवकरच बंद होणार म्हणून प्रचंड अस्वस्थ आहे। त्यांच्या मराठी माध्यमांच्या शाळेच्या जागी एक चकाचक इंटरनॅशनल इंग्रजी माध्यमाची शाळा बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पक्क्या शाळेच्या जागी मोठी आधुनिक सोयी सुविधा असलेली दुसरी शाळा उभी राहणार आहे। मग त्यात अडचण काय आहे? असा शाळेच्या नावाखाली कोट्यावधी कमाईचा स्वप्न पाहणाऱ्यांचा सवाल आहे। तर अलिबाग सारख्या गावात मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण देणारी मोठी शाळा येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, असं पालकांचं म्हणणं आहे। तेव्हा आपला मूळ मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिके सर यास मराठी शाळेतून शिकवून सध्या विविध क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या निमित्ताने एकत्र आणतात। या चित्रपटात हेमंतने पात्रावर अधिक भर दिलेला आहे। या पात्राच्या आधारे शिक्षणाकडे आणि मातृभाषाकडे पाहण्याचे दृष्टिकोन कथेत मांडलेले आहे। मराठी भाषा सध्याची स्थिती, प्रश्न, वास्तव या चित्रपटातून समोर येत आहे। या चित्रपटाचा विषय जरी सामाजिक असला तरी तो उपदेशपर वाटू नये यासाठी हेमंतने पूर्ण प्रयत्न केलेला आहे। उत्तम कलाकार आणि त्यांचा दमदार अभिनय ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरते। सचिन खेडेकर, अमय वाघ, क्षितिज जोग, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाणे, निर्मिती सावंत, चिन्मय सुमित, प्राजक्ता कोली, अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा सहजतेने साकारलेल्या आहे। चित्रपटाचा मूळ विषय अत्यंत चोख मांडण्यात आलेला आहे। हेमंत ढोमेने रंजक पद्धतीने विषयाचं गांभीर्य जाणून दिलेले आहे। हा चित्रपट पाहताना प्रत्येक प्रेक्षकाला त्याची मराठी शाळा आठवल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरू आणि आशिष पाटील यांचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अभिनेत्री अनेकदा प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलच्या डान्स स्टुडिओमध्ये विविध सदाबहार गाण्यावर सादरीकरण करते। याचे व्हिडिओ ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात। काही दिवसापूर्वी रिंकू व आशिष पाटील यांनी मिळून निगाहे मिलाने को जी चाहता है या गाण्यावर डान्स केला होता। आता अभिनेत्रीने सादर केलेल्या लावणी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे। लता मंगेशकर यांनी गायलेला राजसा जवली जरा बसा या लावणी गीतावर रिंकूने सुंदर सादरीकरण केलेले आहे। नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज, नाकात नथ, गळ्यात हार, पायात घुंगरू अशा मराठमोळ्या लुकमध्ये रिंकूने लावणी सादर केलेली आहे। तिला या गाण्यावर डान्स करताना कोरिओग्राफर आशिष पाटीलने साथ दिलेली आहे। रिंकू
आपल्या भावना व्यक्त करत म्हणाली, पिढ्यांचा वारसा असणारी लावणी, लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठवलेल्या आहे. बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे आणि तुमच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. थँक्यू आशिष पाटील. तुमच्यामुळे माझ्या बालपणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहे. आम्ही यासाठी जास्त सराव केला नव्हता. ही लावणी मी माझी आठवण म्हणून फक्त 2 तास सराव करून सादर केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरू आणि आशिष पाटील यांचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अभिनेत्री, अनेकदा प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलच्या डान्स स्टुडिओमध्ये विविध सदाबहार गाण्यावर सादरीकरण करते. याचे व्हिडिओ ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. काही दिवसापूर्वी रिंकू व आशिष पाटील यांनी मिळून निगाहे मिलाने को जी चाहता है या गाण्यावर डान्स केला होता. आता अभिनेत्रीने सादर केलेल्या लावणी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. लता मंगेशकर यांनी गायलेला राजसा जवली जरा बसा या लावणी गीतावर रिंकूने सुंदर सादरीकरण केलेले आहे. नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज, नाकात नथ, गळ्यात हार, पायात घुंगरू अशा मराठमोळ्या लुकमध्ये रिंकूने लावणी सादर केलेली आहे. तिला या गाण्यावर डान्स करताना कोरिओग्राफर आशिष पाटीलने साथ दिलेली आहे. रिंकू आपल्या भावना व्यक्त करत म्हणाली, पिढ्यांचा वारसा असणारी लावणी, लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठवलेल्या आहे. बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे आणि तुमच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. थँक्यू आशिष पाटील. तुमच्यामुळे माझ्या बालपणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहे. आम्ही यासाठी जास्त सराव केला नव्हता. ही लावणी मी माझी आठवण म्हणून फक्त 2 तास सराव करून सादर केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि त्याचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये कांती ज्योती विद्यालय हा चित्रपट हेमंत ढोमेंनी दिग्दर्शन केलेला आहे आणि त्यांच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. थिएटरमध्ये लोक चित्रपट पाहायला जात आहेत. चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळालेला आहे आणि हा चित्रपट शाळा या विषयावर आहे. हा शाळेच्या विषयावर चित्रपट आहे आणि सचिन खेडेकर या चित्रपटामध्ये मुख्याध्यापक बनलेले आहे आणि ते त्यांच्या शाळेचा विषय या चित्रपटामध्ये आहे. म्हणजे शाळा ही मराठी माध्यम शाळा तुटून तिथे नवीन चकाचक इंटरनॅशनल इंग्रजी माध्यम शाळा निर्माण होणार आहे आणि तो निर्माण करण्यासाठी मराठी माध्यम ही शाळा तोडली जाणार आहे. त्या विषयावर चित्रपट बनवला गेलेला आहे आणि या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर यांनी दाखवलेलं आहे की कशा प्रकारे मराठी माध्यम शाळा टिकली पाहिजे, राहिली पाहिजे आणि मराठी माध्यममध्ये शिकलेले मुलं आत्ताही उच्च पदावर काम करत आहे. मराठी माध्यममध्ये शिकलेले मुलं चांगल्या पदावर आहे आणि मराठी माध्यममध्ये अजून चांगली शाळा बनली पाहिजे, चांगलं शिक्षण व्हायला पाहिजे असं वाटतं. तर हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे. चित्रपटामध्ये खूप छान दाखवलं गेलेलं आहे आणि आपल्याला या शाळेमध्ये लहानपणाची आठवण सुद्धा होणार. हा चित्रपट खूप छान दाखवलेला आहे. शाळा पाहिल्यावर आपल्या शाळेची आठवण जरूर होणार या चित्रपट पाहिल्यावर, असा हा चित्रपट बनवला गेलेला आहे. खूप छान चित्रपट बनवलेला गेलेला आहे. अलिबाग मधील हा शाळा दाखवली गेलेली आहे आणि ती शाळा पाडून नवीन शाळा इंग्रजी माध्यम शाळा येणार आहे आणि ती शाळा येऊ नये यासाठी काय करायला हवं, काय करणार आहे ते या सचिन खेडेकर यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेले गेलेले आहे. आणि माझी विद्यार्थी वापस आणतो सचिन खेडेकर, माझी विद्यार्थी त्यांचं
कशा प्रकारे माजी विद्यार्थी येतात आणि ते कोणत्या पदावर मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत ते कसे येतात आणि त्यांचं दाखवलं गेलेलं आहे चित्रपटात। खूप छान चित्रपट आहे। या चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आपण। या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने 87,43,000 रुपये कमवले होते आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 47,89,000 रुपये कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,10,00,000 रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 1,55,00,000 रुपये कमवले होते। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 52,00,000 रुपयाचा कलेक्शन केलं होतं आणि सहाव्या दिवशी या चित्रपटाने 52,60,000चं कलेक्शन केलं होतं आणि एकूण या चित्रपटाने 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे। 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 3,91,00,000 रुपये कमवले होते। 3,91,00,000 रुपये पहिल्या वीकेंडला चित्रपटाने कमवलेलं होतं आणि आता सहाव्या दिवशी या चित्रपटाने 4,96,00,000 रुपये कमवलेले आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि त्याचे 6व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट हेमंत ढोमेंनी दिग्दर्शन केलेला आहे आणि त्यांच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे। थिएटरमध्ये लोक चित्रपट पाहायला जात आहेत। चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळालेला आहे आणि हा चित्रपट शाळा या विषयावर आहे। हा शाळेच्या विषयावर चित्रपट आहे आणि सचिन खेडेकर या चित्रपटामध्ये मुख्याध्यापक बनलेले आहे आणि ते या त्यांच्या शाळेचा विषय या चित्रपटामध्ये आहे। म्हणजे शाळा ही मराठी माध्यम शाळा तुटून तिथे नवीन चकाचक इंटरनॅशनल इंग्रजी माध्यम शाळा निर्माण होणार आहे आणि तो निर्माण करण्यासाठी मराठी माध्यम ही शाळा तोडली जाणार आहे। त्या विषयावर चित्रपट बनवला गेलेला आहे आणि या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर यांनी दाखवलेलं आहे की कशा प्रकारे मराठी माध्यम शाळा टिकली पाहिजे, राहिली पाहिजे आणि मराठी माध्यममध्ये शिकलेले मुलं आताही उच्च पदावर काम करत आहे। मराठी माध्यममध्ये शिकलेले मुलं चांगल्या पदावर आहे। मराठी माध्यममध्ये अजून चांगली शाळा बनली पाहिजे, चांगलं शिक्षण व्हायला पाहिजे असं वाटतं। तर हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे। चित्रपटामध्ये खूप छान दाखवलं गेलेलं आहे आणि आपल्याला या शाळेमध्ये लहानपणाची आठवण सुद्धा होणार। हा चित्रपट खूप छान दाखवलेला आहे। शाळा पाहिल्यावर आपल्या शाळेची आठवण जरूर होणार या चित्रपट पाहिल्यावर, असा हा चित्रपट बनवला गेलेला आहे। खूप छान चित्रपट बनवलेला गेलेला आहे। अलिबाग मधील हा शाळा दाखवली गेलेली आहे आणि ती शाळा पाडून नवीन शाळा इंग्रजी माध्यम शाळा येणार आहे आणि ती शाळा येऊ नये यासाठी काय करायला हवं, काय करणार आहे ते या सचिन खेडेकर यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेले गेलेले आहे आणि माजी विद्यार्थी वापस आणतो सचिन खेडेकर। माजी विद्यार्थी त्यांचं कशा प्रकारे माजी विद्यार्थी येतात आणि ते कोणत्या पदावर मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत ते कसे येतात आणि त्यांचं दाखवलं गेलेलं आहे चित्रपटात। खूप छान चित्रपट आहे। या चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आपण। या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने 87,43,000 रुपये कमवले होते आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 47,89,000 रुपये कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,10,00,000 रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 1,55,00,000 रुपये कमवले होते। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 52,00,000 रुपयाचा कलेक्शन केलं होतं आणि सहाव्या दिवशी या चित्रपटाने 52,60,000चं कलेक्शन केलं होतं आणि एकूण या चित्रपटाने 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे। 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 3,91,00,000 रुपये कमवले होते। 3,91,00,000 रुपये पहिल्या वीकेंडला चित्रपटाने कमवलेलं होतं आणि आता सहाव्या दिवशी या चित्रपटाने 4,96,00,000 रुपये कमवलेले आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार
नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरू हिचा नृत्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। रिंकू राजगुरू सध्या तिचा चित्रपट आलेला आशा चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता रिंकू वापस चर्चेमध्ये आलेली आहे। रिंकूचा सध्या डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तिने जे नृत्य केलेले आहे ते प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील बरोबर डान्स केलेला आहे आणि तो डान्स सध्या इंस्टाग्रामवर टाकलेला आहे आणि तो व्हायरल होत आहे। आणि त्या डान्समध्ये तिने चांगलं नृत्य केलेलं आहे। लता मंगेशकर यांचं गाणं आहे राजसा जवली जरा बसा, हा गाणं आहे आणि त्या गाण्यावर तिने नृत्य केलेलं आहे। आपली चांगली नऊवारी साडी घातलेली आहे आणि साजेशीर दागिने घातलेले आहे आणि खूप छान दिसलेली आहे रिंकू या व्हिडिओमध्ये। आणि तिने बोललेलं आहे की तिने 2 तासामध्ये हा गाणं केलेलं आहे। 2 तासात तिने नृत्याचा सराव केलेला आहे आणि 2 तासामध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे असं तिने बोललेलं आहे। तिच्या इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये तिने लिहिलेलं आहे की 2 तास सराव केलेला आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे। आणि रिंकूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि तिने कॅप्शन सुद्धा चांगला दिलेला आहे। कॅप्शनमध्ये तिने लिहिलेलं आहे, आपल्या पिढींचा वारसा असणारी लावणी, लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठवलेल्या आहे। बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा प्रयत्न केला आहे। आता हे तुमच्या सोबत शेअर करताना मला आनंद वाटत आहे। याशिवाय रिंकूने आपल्या पोस्टमध्ये काही इमोजी सुद्धा शेअर केलेली आहे। तिने जे पोस्ट केलेले आहे ते आता सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेला आहे आणि यावर लोकांनी सुद्धा चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे लावणीवरती। रिंकूला लावणी ही प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी ही लावणी शिकवलेली आहे आणि ही लावणी 2 तासाचा सराव करून शिकलेली आहे आणि तसे तिने पोस्टमध्ये लिहिलेलं आहे आणि चाहत्यांनी सुद्धा कमेंट तिला केलेली आहे, खूप छान रिंकू। दुसऱ्या एकाने लिहिलं आहे, कमीत कमी 10 वेळा पाहिली मी, खूप मस्त आहे रिंकू। आणखी एकाने लिहिले, आजची खूप सुंदर दिसते, नृत्य पण खूप छान, 1 नंबर। याशिवाय अनेक जणांनी या पोस्टवर फायर इमोजी सुद्धा शेअर केलेले आहे। दरम्यान रिंकू राजगुरू हिचा सैराट हा चित्रपट आलेला होता आणि त्या चित्रपटाने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आणि त्यानंतर आता तिचा चित्रपट आशा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि तो चांगला चाललेला सुद्धा आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरू हिचा नृत्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। रिंकू राजगुरू सध्या तिचा चित्रपट आलेला आशा चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता रिंकू वापस चर्चेमध्ये आलेली आहे। रिंकूचा सध्या डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तिने जे नृत्य केलेले आहे ते प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील बरोबर डान्स केलेला आहे आणि तो डान्स सध्या इंस्टाग्रामवर टाकलेला आहे आणि तो व्हायरल होत आहे। आणि त्या डान्समध्ये तिने चांगलं नृत्य केलेलं आहे। लता मंगेशकर यांचं गाणं आहे राजसा जवली जरा बसा, हा गाणं आहे आणि त्या गाण्यावर तिने नृत्य केलेलं आहे। आपली चांगली नऊवारी साडी घातलेली आहे आणि साजेशीर दागिने घातलेले आहे आणि खूप छान दिसलेली आहे रिंकू या व्हिडिओमध्ये। आणि तिने बोललेलं आहे की तिने 2 तासामध्ये हा गाणं केलेलं आहे। 2 तासात तिने नृत्याचा सराव केलेला आहे आणि 2 तासामध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे असं तिने बोललेलं आहे। तिच्या इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये तिने लिहिलेलं आहे की 2 तास सराव केलेला आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे। आणि रिंकूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि तिने कॅप्शन सुद्धा चांगला दिलेला आहे। कॅप्शनमध्ये तिने लिहिलेलं आहे, आपल्या पिढींचा वारसा असणारी लावणी, लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठवलेल्या आहे। बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा प्रयत्न केला आहे। आता हे तुमच्या सोबत शेअर करताना मला आनंद वाटत आहे। याशिवाय रिंकूने आपल्या पोस्टमध्ये काही इमोजी सुद्धा शेअर केलेली आहे।
तिने जे पोस्ट केलेले आहे ते आता सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेला आहे आणि यावर लोकांनी सुद्धा चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे लावणीवरती. रिंकूला लावणी ही प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी ही लावणी शिकवलेली आहे आणि ही लावणी 2 तासाचा सराव करून शिकलेली आहे आणि तसं तिने पोस्टमध्ये लिहिलेलं आहे आणि चाहत्यांनी सुद्धा कमेंट तिला केलेली आहे, खूप छान रिंकू. दुसऱ्या एकाने लिहिलं आहे, कमीत कमी 10 वेळा पाहिली मी, खूप मस्त आहे रिंकू. आणखी एकाने लिहिले, आजची खूप सुंदर दिसते, नृत्य पण खूप छान, 1 नंबर. याशिवाय अनेक जणांनी या पोस्टवर फायर इमोजी सुद्धा शेअर केलेले आहे. दरम्यान रिंकू राजगुरू हिजा सैराट हा चित्रपट आलेला होता आणि त्या चित्रपटाने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आणि त्यानंतर आता तिचा चित्रपट आशा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि तो चांगला चाललेला सुद्धा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा चित्रपट बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालेला आणि आता हा चित्रपट OTTवर आपल्याला उपलब्ध झालेला आहे. OTTवर हा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आता हा चित्रपट ट्रेंडिंग मध्ये सुद्धा लागलेला आहे. ट्रेंडिंग मध्ये हा चित्रपट चाललेला आहे आणि हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहिला नसेल तर तुम्हाला आता हा चित्रपट घर बसल्या OTTवर पाहता येणार आहे. तर हा चित्रपट आता OTTवर ट्रेंडिंग मध्ये आहे आणि हा चित्रपट आपल्याला Amazon प्राईमवर हा चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटामध्ये नात्यातील गुता, प्रेमातील गोडवा आणि छोटी मोठी कुरबुरी सांगणारा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट चांगला चित्रपट बनवला गेलेला आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला उमेश कामत आहे आणि प्रिया बापट आहे. यांनी 12 वर्षानंतर हा चित्रपट एक संगत केलेला होता, म्हणून या चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळालेला आणि आता OTTवर सुद्धा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही पाहिला नसेल हा चित्रपट तर तुम्ही पाहू शकता. आणि या चित्रपटाबद्दल उमेश निर्माते काय म्हणाले त्याबद्दल जाणून घेऊया. निर्माते म्हणाले होते, हा चित्रपट नात्याच्या बदलत्या नात्यातील बदलत्या स्वरूपावर विचार करणारा आहे. हा चित्रपट नात्यातील बदलत्या स्वरूपाचा विचार करायला भाग पाडणारा चित्रपट आहे. आजच्या पिढीच्या आयुष्यात त्यांच्या नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यातील गोडवा आणि संघर्ष हे या चित्रपटात मांडलेले आहे. हा चित्रपट ग्रहानंतर OTTवर मिळालेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद आमच्यासाठी बक्षीस आहे असे ते म्हणाले होते. काय म्हणाले ते जाणून घेऊया. हा चित्रपट नात्याच्या बदलत्या स्वरूपावर विचार करायला भाग पाडणार आहे. हा चित्रपट नात्याच्या बदलत्या स्वरूपावर विचार करायला भाग पाडणारा आहे. आजच्या पिढीचे आयुष्य, त्यांचे नात्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन, त्यातील गोडवा आणि संघर्ष हे या चित्रपटात मांडलेले आहे. चित्रपट ग्रहानंतर OTTवर मिळालेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद आमच्यासाठी बक्षीस आहे असे ते म्हणाले आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे काय म्हणाले ते जाणून घेऊया. बिन लग्नाची गोष्ट आपल्या आजूबाजूच्या नात्याचे प्रतिबिंब आहे. नात्यातील मतभेद, एकमेकांवरील विश्वास आणि एकत्र प्रवास
हे या चित्रपटात आम्ही दाखवलेले आहे. Amazon प्राईमवर चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे असे दिग्दर्शक म्हणाले आहे. तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर आता Amazon प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्ते. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि या चित्रपटाची रिलीज डेट चेंज झाली त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट हा सिक्वल आहे. पहिला आपण ह्याचा पहिला भाग पाहिलेला होता, तो 3.5 हा चित्रपट होता. 3.5 हा चित्रपट 2006 मध्ये रिलीज झाला होता. 2006 मध्ये रिलीज होऊन या चित्रपटाला आता 20 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्याचा सिक्वल येत आहे. पुन्हा 3.5 हा सिक्वल आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केलेलं आहे आणि पहिल्या भागाचा पण डायरेक्शन अंकुश चौधरीनेच केलं होतं. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला पहिल्या भागामध्ये पण आपल्याला अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि सिद्धार्थ हे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळाले होते. आणि आता पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये पण तेच आहे आणि त्यामध्ये आता एक ऍक्ट्रेसची एंट्री झालेली आहे, ती म्हणजे आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये आपल्याला रिंकू राजगुरूची एंट्री आहे आणि ती या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. आपण पहिला पार्ट पाहिलेला आहे, तो पण खूप चांगला चाललेला होता आणि त्या टायमामध्ये 2 कोटीचा गल्ला चित्रपटाने कमवलेला होता आणि हा चित्रपट खूप चालला होता त्या टायमामध्ये. आणि आता याचा सिक्वल आलेला आहे आणि या सिक्वलमध्ये आपल्याला आर्ची दिसणार आहे. अलग चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला रतन, मदन, बबन यांची केमिस्ट्री, आपल्याला चौघांची केमिस्ट्री आपल्याला बघायला भेटणार आहे. रतन, मदन, चंदन, बबन यांची आपल्याला चौघांची केमिस्ट्री आहे आणि त्यांनी पहिल्या भागामध्ये जसं आपल्याला हसवलंय तसं आता दुसऱ्या भागामध्ये सुद्धा ते लोक दिसणार आहे आणि त्यांच्याबरोबर रिंकू राजगुरू दिसणार आहे. आणि हा चित्रपट खूप छान बनलेला आहे आणि ह्याच्या ट्रेलरला खूप चांगली प्रतिक्रिया मिळालेली आहे आणि खूप आता ट्रेलर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे व्हायरल सुद्धा झालेला आहे. आणि चित्रपटमध्ये आर्चीची एंट्री खूप छान दाखवलेली आहे. आर्ची या चित्रपटामध्ये एकदम काहीतरी अलग बनलेली आहे आणि काहीतरी अलग दाखवणार या चित्रपटामध्ये. बबन आणि रतन, चंदन, मदन हे लोक बायकांपासून कसे लांब राहतात आणि त्याच्यामध्ये आता आर्ची येईल तर अजून काय या चित्रपटामध्ये धमाल होणार आहे. अनपेक्षित क्षण या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट फुल टू धमाल चित्रपट असणार आहे. पहिला चित्रपट जसा धमाल दाखवलेली त्याच प्रकारे आता या पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये सुद्धा धमाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की ह्याच्या टीझरमध्ये छान टीजर दाखवलेला गेलेला आहे. त्या टीजरमध्ये आर्चीची काय एंट्री आहे ते दाखवली नव्हती. काय या चित्रपटामध्ये काय ती कॅरेक्टरमध्ये दाखवलं नव्हतं, तर ती फक्त आलेली दाखवलेला टीजरमध्ये. तर आता थिएटरमध्ये गेल्यावर आपल्याला चित्रपटामध्ये आर्ची काय दिसणार आहे आणि आर्चीची काय भूमिका आहे या चित्रपटामध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा चित्रपट तर खूप छान बनवलाय आणि छान चित्रपट आहे. या ट्रेलरवरनं तर पुरा वाटतोच आहे. आणि आता ह्याची रिलीज डेट 30 जानेवारीला हा रिलीज होणार होता चित्रपट, तर त्याच्यानंतर आता ह्याची रिलीज डेट थांबवण्यात आलेली होती आणि पुढे ढकलला गेलेली आहे जी रिलीज डेट. म्हणजे आता हा चित्रपट आपल्याला आता फेब्रुवारीच्या 13 तारखेला हा चित्रपट आता थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 13 तारखेला आपण हा चित्रपट पाहू शकतो थिएटरमध्ये. आता 13 तारखेला रिलीज होणार आहे. पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट आपल्याला पाहायचा असेल तर 13 फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये येणार आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कारण हा चित्रपट खूप छान आहे. धमाल या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे आणि पहिला भाग पाहिला असेल तर तुम्हाला दुसरा भाग सुद्धा पाहायची इच्छा असणारच आहे. खूप छान चित्रपट आहे आणि 20 वर्षानंतर हा चित्रपट पुन्हा आपल्यासाठी येत आहे. दर्शकांसाठी हा चित्रपट पुन्हा एकदा सिक्वल येत आहे. तुम्हाला आवडली असेल माझा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्ते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओमध्ये मांढर देवीचं दर्शन म्हणजे आमच्या घरामधली मांढर देवीचं तुम्हाला दर्शन दाखवणार आहे। आमच्या घरामध्ये कशी मांढर देवी ती दाखवायचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मांढर देवीच्या नावानं सांग भला। मांढर देवी हे सातारा जिल्ह्यातील वाई जवळ डोंगरावर वसलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, जिथे काळुबाई श्री कालेश्वरी देवीचे मंदिर आहे, जी आदिमाया पार्वतीचे रूप मानले जाते आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे। इथे पौष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते, ज्याला शाकंभरी पौर्णिमा किंवा चुरी पौर्णिमा असं म्हणतात। या देवीचं स्थान सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात वाई शहरापासून सुमारे 22 किमी उत्तरेस एका डोंगरावर आहे। हे मंदिर सुमारे 400 वर्षापेक्षा जुने असून श्रद्धा आणि परंपरेचा संगम आहे। भाविक वर्षभर नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी इथे येत असतात। मांढर देवीची एक कथा आहे। मांढर देवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काली मांडव्य ऋषी तपस्या करीत होते। ते शिवभक्त होते, परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता। या त्रासापासून मुक्तता हवी अशी त्या ऋषींनी शंकराकडे प्रार्थना केली। तेव्हा शंकराने महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला। म्हणून महाकालीच्या सन्मानात डोंगरावरच्या शिखेवर तिचे मंदिर बांधले गेले आहे। मांडव्य ऋषीवरून त्या देवीला मांढर देवी आणि त्या गावाला मांढर देव असे नाव दिले गेलेले आहे। गावकरी अशी आख्यायिका सांगतात। मांढर देवीचे मंदिर मंढर पर्वतावर आहे। तिथे मांडव्य ऋषीचे वास्तव्य होते, त्यामुळे मांढर या शब्दाचे उत्पत्ती मंधार किंवा मांडव्य या शब्दावरून झाली असावी अशी मान्यता आहे। पुराण काळात दक्षिण भारतात दानवाने उच्छाद मांडला होता, तेव्हा आदिमाया पार्वतीने महाकालीच्या रूपात त्याचा विनाश केला व मंदार पर्वतावर ती विश्रांतीसाठी आली आणि तिथेच स्थानापन्न झाली। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्राजक्ता गायकवाड हिने पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। प्राजक्ता गायकवाड ही अभिनेत्री आहे। हिचा विवाह 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेला होता आणि शंभू खुटवर यांच्याशी तिचा विवाह झालेला होता। नंतर तिची पहिली मकर संक्रांत आहे आणि पहिल्या मकर संक्रांतसाठी तिने खास लुक केलेलं होतं। खास लुक म्हणजे तिने काळ्या रंगाची टिश्यू सिल्क साडी घातली होती। टिश्यू सिल्क साडी घातली होती आणि ती एकदम छान मेकअप केलेला होता। हलव्याचे दागिने परिधान केले होते। पारंपरिक असे हलव्याचे दागिने असतात ते तिने घातलेले होते, परिधान केलेले होते। गळ्यात मोठा नेकलेस हार घातलेला होता। हातात चांगला हिरवा चुडा घातलेला होता। छान तिने मेकअप एकदम छान हलका रंगाचा मेकअप तिने केलेला होता आणि पारंपरिक लुक तिने केलेला आहे आणि त्या लुकचा फोटोशूट तिने केलेला आहे। फोटोशूट सध्या तिचे फोटो व्हायरल होत आहे। मकर संक्रांतचा हा तिचा लुक आहे, तो पारंपरिक लुक आहे, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तिचा विवाह 2 डिसेंबर 2025 रोजी तिचा विवाह पार पडलेला होता आणि आता तिचा पहिला मकर संक्रांत आहे। पहिली मकर संक्रांत तिने चांगला थाटामाटात साजरी केलेली आहे आणि तिने फोटोशूट सुद्धा केलेली आहे। मकर संक्रांतचा तिचा फोटोशूट म्हणजे पहिला फोटोशूट व्हायरल झालेला आहे। तिने फोटो काढलेले आहे आणि ते फोटो सध्या व्हायरल झालेले आहे। मकर संक्रांतचा खास लुक तिने केलेला आहे। पारंपरिक असा तिने लुक केलेला होता मकर संक्रांतसाठी तिने, आणि तिची पहिली मकर संक्रांत होती। लग्न झाल्यानंतर तिचा पहिला मकर संक्रांत हा सण तिने साजरा केलेला आहे आणि तिने त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर टाकलेले आहे आणि ते व्हायरल होत आहे। तिने काळ्या रंगाची टिश्यू सिल्क साडी घातलेली होती आणि ती एकदम छान तिने चांगला परिधान केलेले होते आणि हलव्याचे दागिने, पारंपरिक हलव्याचे नाजूक सोनेरी रंगाचे दागिने घातलेले होते, हलव्याचे दागिने, आणि ते ज्या लुक चांगला केलेला होता आणि तिने फोटो टाकलेले आहे। त्या फोटोवर सध्या लोक तिला चांगले कमेंट करत आहे आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सुद्धा तिला दिल्या जात आहे। आणि तिने आता मकर संक्रांतसाठी तिने फोटो काढलेले आणि मकर संक्रांतीने चांगल्या प्रकारे साजरी केलेली आहे आणि तिने ते देवदर्शन सुद्धा घेतलेले आहे। या पतीवर
गेलेली आहे देवदर्शन घ्यायला आणि त्याचे पण फोटो तिने सोशल मीडियावर टाकलेले आहे आणि ते फोटो सध्या व्हायरल होत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि त्याचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये कांती ज्योती विद्यालय हा चित्रपट हेमंत ढोमेंनी दिग्दर्शन केलेला आहे आणि त्यांच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. थिएटरमध्ये लोक चित्रपट पाहायला जात आहेत. चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळालेला आहे आणि हा चित्रपट शाळा या विषयावर आहे. हा शाळेच्या विषयावर चित्रपट आहे आणि सचिन खेडेकर या चित्रपटामध्ये मुख्याध्यापक बनलेले आहे आणि ते त्यांच्या शाळेचा विषय या चित्रपटामध्ये आहे. म्हणजे शाळा ही मराठी माध्यम शाळा तुटून तिथे नवीन चकाचक इंटरनॅशनल इंग्रजी माध्यम शाळा निर्माण होणार आहे आणि तो निर्माण करण्यासाठी मराठी माध्यम ही शाळा तोडली जाणार आहे. त्या विषयावर चित्रपट बनवला गेलेला आहे आणि या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर यांनी दाखवलेलं आहे की कशा प्रकारे मराठी माध्यम शाळा टिकली पाहिजे, राहिली पाहिजे आणि मराठी माध्यमामध्ये शिकलेले मुलं आत्ताही उच्च पदावर काम करत आहे. मराठी माध्यमामध्ये शिकलेले मुलं चांगल्या पदावर आहे. मराठी माध्यमामध्ये अजून चांगली शाळा बनली पाहिजे, चांगलं शिक्षण व्हायला पाहिजे असं वाटतं. तर हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे. चित्रपटामध्ये खूप छान दाखवलं गेलेलं आहे आणि आपल्याला या शाळेमध्ये लहानपणाची आठवण सुद्धा होणार. हा चित्रपट खूप छान दाखवलेला आहे. शाळा पाहिल्यावर आपल्या शाळेची आठवण जरूर होणार या चित्रपट पाहिल्यावर, असा हा चित्रपट बनवला गेलेला आहे. खूप छान चित्रपट बनवलेला गेलेला आहे. अलिबाग मधील हा शाळा दाखवली गेलेली आहे आणि ती शाळा पाडून नवीन शाळा इंग्रजी माध्यम शाळा येणार आहे आणि ती शाळा येऊ नये यासाठी काय करायला हवं, काय करणार आहे ते या सचिन खेडेकर यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेले गेलेले आहे. आणि माझी विद्यार्थी वापस आणतो सचिन खेडेकर. माझी विद्यार्थी त्यांचं कशा प्रकारे माझी विद्यार्थी येतात आणि ते कोणत्या पदावर मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत, ते कसे येतात आणि त्यांचं दाखवलं गेलेलं आहे चित्रपटात. खूप छान चित्रपट आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 87 लाख रुपये कमवले होते. या चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आपण. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने 4,96 लाखाचा कलेक्शन केलेला आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने 87,43,000 रुपये कमवले होते आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 47,89,000 रुपये कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,10,00,000 रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 1,55,00,000 रुपये कमवले होते. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 52 लाख रुपयाचा कलेक्शन केलं होतं आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 52,60,000चं कलेक्शन केलं होतं आणि एकूण या चित्रपटाने 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे. 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 3,91,00,000 रुपये कमवले होते. 3,91,00,000 रुपये पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने कमवलेलं होतं आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4,96,00,000 रुपये कमवलेले आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.